तर मंडळी, आज आपण झणझणीत मटणाचा रस्सा बनवणार आहोत। मध्ये मध्ये टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। सुरुवातीला मीठ आणि हळद लावून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, त्यामुळे मटणाला व्यवस्थित पाणी सुटतं आणि चवसुद्धा छान लागते। हळद मीठ थोडंसं जास्त घालायचं। व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिट रेस्टसाठी ठेवून द्यायचं। कुकरमध्ये 3 चमचे तेल घालून एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। छानपैकी परतून घ्यायचा कांदा। थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकूया, 1 चमचा। परतून झालं की त्यामध्ये मटण घालायचं आणि बारीक गॅसवरती परतून घ्यायचं छानपैकी। थोडीशी हळद कमी वाटली म्हणून थोडीशी परत टाकली। व्यवस्थित मिक्स करून आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं आपण हे वाफवून घेऊया। पहा, छानपैकी वाफाळलेलं आहे हे आणि पाणीसुद्धा सुटलेलं आहे छान। आता यामध्ये कोमट पाणी टाकलेलं आहे थोडंसं। कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तुम्ही तुमच्या कुकरनुसार कमी जास्त शिट्ट्या करू शकता। वाटणासाठी मी इथे 1 टोमॅटो कांदा भाजून घेतलेला आहे, कोथिंबीर, खोबरं किसून घेतलं आहे म्हणजे वाटणाला थोडंसं सोपं जातं। 1 चमचा धने, आलं लसूण आहे। हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं। गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये 4 चमचे तेल टाकलेलं आहे। आता यामध्ये हे वाटण घालून घेऊया। आता हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं। वाटण परतलं की त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण पेस्ट, 2 चमचे मटण मसाला आणि 3 चमचे घरगुती मसाला आहे। मसाला छान परतून घ्यायचा। आता यामध्ये आपण ज्या भांड्यामध्ये वाटण काढलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये टाकायचं आणि त्याने मसाला परतून घ्यायचा, म्हणजे आपला मसाला जळत नाही। मसाला व्यवस्थित परतलेला आहे। आता यामध्ये आपले मटणचे पीस जे आहेत ते थोडेसे काढून घ्यायचे आणि परतून घ्यायचे। पीस व्यवस्थित परतले की त्यामध्ये आपण आता हे राहिलेलं पाणी घालूया कुकरमधलं। यातलं थोडंसं सूप मी बाजूला काढून ठेवलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपण कोमट पाणी घालणार आहोत। भाजीला नेहमी कोमट पाणी घालायचं, त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते। थोडंसं मीठ टाकूया। मीठ थोडंच टाकायचं कारण आपण अगोदर घातलेलं आहे। इथे मी फुटाणे मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तुमच्याकडे येसूर असेल तर तुम्ही तो टाकू शकता, भाजीला कन्सिस्टन्सी छान येते। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। आता एक छानपैकी उकळी काढून घ्यायची आणि बारीक गॅस करून 5 मिनिटं उकळू द्यायचं आणि 5 मिनिटानंतर पहा, आपला झणझणीत मटणाचा रस्सा तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओसह। तोपर्यंत बाय बाय।